जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशावरून अचानक एक धडक कारवाई केली। मात्र या कारवाईमुळे स्थानिक हॉकर्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये तीव्र असंतोष व निराशेचे वातावरण पसरले आहे। कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता प्रशासनाने गाड्या आणि साहित्य जप्त केल्याचा आरोप करत बाधित विक्रेत्यांनी आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या व्यथा प्रसार माध्यमांसमोर यावेळी मांडले आहे। जळगाव शहरातील विविध परिसरांमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी महापौर दीपमाला काळे या स्वतः रस्त्यावर यावेळी उतरले असून आज नेहमीप्रमाणे ते रस्त्यावर जात असताना त्यांना अचानक या ठिकाणी अतिक्रमणाचा विळखा दिसला। यावेळी त्यांनी तात्काळ रस्त्यावर उतरत तत्काळ हे अतिक्रमण काढण्यात यावे अशा सूचना अतिक्रमण विभागाला दिल्या आहे। काही हॉकर्सने त्यांना अतिक्रमण काढू नये असे यावेळी म्हटले असताना त्यांनी हात जोडून ही अतिक्रमणाची कारवाई आम्ही करत आहोत असे म्हटले। रोजच्या प्रमाणे आज सकाळीही खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी सकाळपासूनच जय्यत तयारी केली होती। मात्र व्यवसाय सुरू होण्याच्या ऐन वेळेत महानगरपालिकेचे पथक तिथे धडकले। अचानक कारवाईमुळे हॉकर्सना आपले साहित्य सावरण्याची संधीही मिळाली नाही। आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता ग्राहकांसाठी तयार करून ठेवलेले सर्व खाद्यपदार्थ वाया गेले असून व्यवसायासाठी लावलेले भांडवलही बुडाले आहे। आधीच महागाईमुळे जगणे कठीण झाले असताना आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा आक्रोश या बाधित विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे। या संदर्भात या कारवाईबाबत जळगाव नगरीच्या महापौर दीपमाला काळे व हॉकर्स यांनी याबाबत आज दिनांक 26 मे रोजी दुपारी 4 वाजता अधिक माहिती दिली। काही काय सांगाल, आज आपण स्टेडियम परिसरात धडक कारवाई केलेली आहे। दुकानदारांच्या अनेक दिवसापासून तक्रारी होत्या, मुख्य रस्त्यावरचं अतिक्रमण आज काढण्यात आले का? म्हणजे आज बघितलं तर खरं मी ह्या कामासाठी इथे आलेले नव्हते। आज जे आपण डागडुजी जी चालू केली होती, जे नागरिकांची समस्या, जळगावकरांची एक तक्रार होती किंवा नाराजगी होती आपल्यावर, आमच्या प्रशासनावर किंवा नगरसेवकांवर, त्याची आज आपण डागडुजी ही चालू झाली होती। ती बघण्यासाठी मी इथे स्टेडियम जवळ आलेले होते। पण ते बघत असताना मला असं वाटलं की म्हणजे जे अतिक्रमण, मी वारंवार ऑफिसला बसून सर्व अतिक्रमण विभागाला सांगत असते की अतिक्रमण मेन रस्त्यावरच तरी काढलं गेलं पाहिजे। मागे तुम्ही बघाल तर आपल्या महापालिकेमध्ये ठराव सुद्धा झालेला आहे की जे रोड असतात, जे वाहतुकीचे रोड असतात, मेन रोड असतात आणि पुतळे असतात आपले, त्यांच्याजवळ तरी अतिक्रमण नको, हे वारंवार मी प्रशासनालाही सांगत आलेले आहे। पण जेव्हा मी आज इथे जागेवर आली तेव्हा तुम्ही बघाल तर जागा म्हणजे गाड्या एकदम फुल फ्लेज मध्ये चालू होत्या। त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते अतिक्रमण करत असतात। म्हणजे आमचा व्यवसाय बंद करणं हा उद्देश नाहीये, पण त्यांना किती वेळा सांगितले की रस्त्यावर व्यवसाय करू नका। कारण की तुम्ही बघाल व्यवसाय करत असताना पुरी त्यांनी जागा, म्हणजे एक छोटा जागा सुद्धा नाही, पुरं त्यांनी मोठं त्यांचं एक साम्राज्य सारखं तिथे मांडलेलं असतं। आणि इथल्या नागरिकांची नेहमी, मला स्टेडियम कॉम्प्लेक्सचे जे दुकानधारक आहे त्यांची नेहमी कंप्लेंट होती की आमच्यावर जेव्हा ही कारवाई केली जाते, आम्ही जेव्हा तिथे बोलवतो किंवा तुम्ही कारवाई करून जातात, इथलेच जे लोक असतात, हॉकर्स असतात, त्यांच्यावर जाऊन दादागिरी करतात। काही लोकांना त्यांनी शिवीगाळ सुद्धा केलेली होती। ही कंप्लेंट माझ्या जवळ आलेली होती, त्या अनुषंगाने मी इथे जे आले तेव्हा बघितलं आणि आता गोसावी साहेबांना असेल, अतिक्रमण विभागाला असेल, मी सूचना दिलेल्या आहे की हे इथे बिलकुल नको। 2 वेळा कारवाई इथून झालेली आहे, पण पुन्हा वारंवार हे हॉकर सर्व इथे बसतात। स्टेडियमची तुम्ही जी बाहेरचे बघाल ते सर्व चायनीजचं पावभाजीने त्याचे सिलेंडर सुद्धा तिथे ठेवलेले असतात। दुकानदारांसाठी किती हानिकारक आहे। मागे तिथे नागरिक सांगताय की तिथे एका स्फोटमध्ये कुकर सुद्धा फुटलेलं होतं। म्हणजे अक्षरशः रोडवर त्यांनी त्यांचं सर्व गॅस सिलेंडर्स वगैरे ठेवलेले आहे। स्वतःची काळजी तर नाहीच आहे, पण इतर आजूबाजूची नागरिकांची काळजी नाही। ते गटारी तुम्ही बघाल ते इतक्या तुंबलेले आहे, त्यांचे जे प्लास्टिक आहे ते त्यांनी त्यात टाकलेलं आहे। आता मी तसं सूचना आरोग्य विभागालाही केलेलं आहे, उद्या येऊन ते सूचना क्लिअर करणार आहे। म्हणजे व्यवसाय करत असताना एक तुम्हाला योग्य जागा देण्यासाठी मी महापौर म्हणून मला माहिती आहे, माझी ती जबाबदारी आहे। पण सर्व हॉकर्सला माझी विनंती आहे की मेन रोडवर तरी तुम्ही प्लीज बसू नका। तुम्ही व्यवसाय करत असताना तुमच्याकडे जे ग्राहक येतात ते तुमच्या गाड्या लावून पुरा रस्ता, तुम्ही शनिवार रविवार अगर फिरले तर पुरा रस्ता त्यांनी आपल्याला हॉकर्सचे हे असतो की पायी चालणारा सुद्धा जागा नसते। तर प्लीज माझी सर्व हॉकर्सला विनंती आहे, जागा शोधण्यासाठी आम्ही जागा तुमच्यासाठी शोधतच आहोत, पण प्लीज तुम्ही इथे बसू नका। आणि पुन्हा मी आता जी ही जागा खाली करून घेतली आहे तिथे पुन्हा हॉकर्स बसणार आणि याची काळजी प्रशासनाने घ्यावी, नाही तर कडक कारवाई मी त्यांच्या प्रशासनावर करणार आहे। माझं नाव निखिल राजेश सोनवणे, माझा सोयाबीन बिर्याणीचा व्यवसाय आहे। पहिले शाळा कॉलेज वगैरे सर्व बंद आहे, सूचना पण दिली नाही आम्हाला अतिक्रमणवाल्यांनी। 1-2 दिवस अगोदर बंद ठेवा का काय, कारवाई वगैरे करणार आहे का काय, डायरेक्ट धडक कारवाई करून सर आमचं 50 किलोचं पातेल आहे इथे,
माल फक्त 5 किलो विक्री झालेला आहे आमचा फक्त. असे भरपूर गाड्यावाले इथे वडापाववाले, कचोरी समोसावाले, पोंगे बटाटेवाले सर्वांचा माल उरून पडलेला आहे. फक्त 5 किलो माल विक्री झालेला आहे. उन्हामुळे पहिले धंदे नाहीये. एका दुकानावर 2-2, 3-3 जण कामाला आहे आणि आता या मालाचं करायचं काय? या महापौरांनी तर आम्हाला उपवून सोडलेलं आहे. सर्व महिन्यातून 2-3दा त्रास देणं ते चालूच असतो. आम्ही खाली बसून गाड्या लावत नाही तरी खाली बसून धंदा व्यवसाय करतोय. यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायलाच हवी.